नमस्कार. आजच्या शिवचरित्र कथेला सुरुवात करूयात. स्वराज्याचे एक विलक्षण मोलाचे सूत्र महाराजांनी आणि जिजाऊसाहेबांनी अगदी प्रारंभापासून कटाक्षाने सांभाळले होते. ते म्हणजे स्वराज्यात लायकीप्रमाणे काम मिळेल, लायकीप्रमाणे दाम मिळेल, लायकीप्रमाणे स्थान मिळेल. हे सूत्र फ्रान्सच्या नेपोलियनला पूर्णपणे सांभाळता आले नाही. जिंकलेल्या नवनवीन प्रदेशावर नेमायला नेपोलियनला नातलग सगळे सोयरे अपुरे पडले. त्यामुळे गुणवत्ता ढासळली. अखेर सम्राट झालेला नेपोलियन ब्रिटिशांचा कैदी म्हणूनच तुरुंगात मरण पावला. पण योग्य लायकी असलेल्या नातलगालाही टाळायचे का? तसेही महाराजांनी केले नाही. त्यांचे थोडेसेच पण फार मोठ्या योग्यतेचे नातलग अधिकारपदावर होते. बहिर्जी नाईक हा बहिर्जी रामोशी समाजातील होता, पण योग्यतेने राजकुमारच ठरावा असा महाराजांच्या काळजाचा तुकडा होता. तो अत्यंत धाडसी, अत्यंत बुद्धिमान, अत्यंत विश्वासू, तिखट कानाचा आणि शत्रूच्या काळजातलंही गुपित शोधून काढणाऱ्या भेदक डोळ्यांचा बहिरी ससाना होता. महाराजांनी त्याला नजरबाज खात्याचा सुभेदार नेमले होते. सुभेदार म्हणजे त्या खात्याचा सर्वश्रेष्ठ अधिकारी. हेर खात्याचा मुख्य अधिकारी होणे ही सामान्य गोष्ट आहे का? त्याची बुद्धिमत्ता आणि चातुर्य प्रतिभा असामान्यच होती. अनुभवाने ती असामान्यच ठरली. पण त्यातील हिरे आणि मोती महाराजांनी अचूक निवडले. किल्ल्याच्या संरक्षणासाठी आणि दौडत्या सैन्यातही महाराजांनी रामोशी नाईक मंडळी आवर्जून नेमली. स्वराज्य बुडून इंग्रजी अंमल आल्यानंतरच आमच्या पुरंदराच्या परिसरातला भिवंडी गावचा एक तरुण होता, उमाजी नाईक रामोशी. त्याचे आडनाव खोमणे. सारे मराठी स्वराज्य बुडाले. हा उमाजी नाईक एकटा स्वराज्य मिळवण्याकरता इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र उठला. 4 जिवलग मिळवले आणि इंग्रजांचे राज्य उलथून पाडण्याकरता हा रामोशी आपल्या 2 पुत्रांनीशी उठला. त्याच्या एका मुलाचे नाव होते तुका, दुसऱ्याचे नाव होते मंकाळा. या उमाजी नाईकाने उभारलेले बंड इंग्रजांचे राज्य मोडून शिवाजी राजा छत्रपतींचे राज्य स्थापन करण्याचा त्याचा तळमळीचा हेतू होता. एका उमाजी नाईकाच्या काळजात महाराज विसावले होते. शिवाजीराजे या शब्दाचे सामर्थ्य किती मोठे होते आणि आहे हे एका रामोशाला समजले. कॅप्टन मॅकिंटॉश या इंग्रज अधिकाऱ्याने उमाजी नाईकाला पकडले अन फाशीही दिली. पण त्याच कॅप्टनने उमाजी नाईकाचे चरित्र लिहिले, छापले. त्यात तो कॅप्टन म्हणतो, हा उमाजी म्हणजे अपयश पावलेला शिवाजी राजाच होता. मनभावना आणि त्याप्रमाणे कर्तबगारी ही जातीवर अवलंबून नसते. बहिर्जी नाईक आणि उमाजी नाईक हे सारखेच. एक यशस्वी झाला, दुसरा दुर्दैवाने अयशस्वी ठरला. दोघेही शिवसैनिकच. दिलेरखान पठाणाशी पुरंदरचा किल्ला 3.5 महिने सतत लढत होता. दिलेरखानाला पुरंदर जिंकून घेता आला नाही. त्या पुरंदरावर रामोशी होते, महार होते, धनगर होते, मराठा होते, मातंग होते, कोळी होते, कोण नव्हते. सर्व जणांची जात एकच होती, ती म्हणजे शिवसैनिक. चंद्रपूर, गडचिरोलीपासून कारवार, गोकर्णपर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रातील अगणित समाजसमूहातील माणसे महाराजांनी निवडून गोळा केली. त्यात धर्म, पंथ, संप्रदाय, जाती-जमाती, भाषा, रीतिरिवाज कधीही मोजले नाहीत. राष्ट्र उभे करावयाचे असेल तर लक्षात घ्यावा लागतो फक्त राष्ट्रधर्मच, अन निर्माण करावे लागते राष्ट्रीय चारित्र्य. स्वराज्याचा पहिला पायदळ सेनापती होता नूरबेग. आरमाराचा एक जबर सेनानी होता दौलत खान. साताऱ्याजवळच्या वैराटगड या किल्ल्याचा किल्लेदार होता एक नाईक. शिवकालीन हिंदवी स्वराज्याचा इतिहास म्हणजे सर्व समाजशक्तींचा वापर. महाराष्ट्राच्या एका महाकवीच्या ओळीत सतत डोळ्यापुढे येतात. तो कवी म्हणतोय, हातात हात घेऊन, हृदयास हृदय जोडून, ऐक्याचा मंत्र जपून आपला देश म्हणजे बलसागर राष्ट्र उभे करूया. शिवरायांच्या तत्त्वज्ञानाचे आणि इतिहासाचे तरी दुसरे कोणते सार आहे? शिवाजी महाराज हे स्वराज्य संस्थापक होते, पण तेही या स्वराज्याचे प्रजाजनच होते. राजेपण, नेतेपण आणि मार्गदर्शक गुरुपण या महाराजांच्या वाट्याला आलेल्या भूमिका होत्या. त्या त्यांनी आदर्शपणे पार पाडल्या. सत्ताधीश असूनही जाणत्याच्या आणि कर्तबगाराच्या पुढे ते सविनय होते. अहंकार आणि उद्धटपणा त्यांना कधीही शिवला नाही. मधमाशाप्रमाणे 100 प्रकारची माणसं त्यांच्या भोवती मोहळासारखी जमा झाली. त्यांचा त्यांनी त्याच्या योग्यतेप्रमाणे उपयोग केला. या साऱ्यांना सांभाळण्याचं काम सोपं होतं का? जिजाऊसाहेब ते काम जाणीवपूर्वक, ममतेने
आणि मनापासून कळवळ्याने करीत होत्या. प्रेम हा त्यांचा स्थायी भाव होता. त्या उत्कृष्ट संघटक होत्या. शाही धुमाकूळात उद्ध्वस्त झालेल्या पुणे शहरात त्या प्रथम राहावयास आल्यावर 1637 पासून पुढे त्यांनी पुण्याभोवतीच्या 36 गावात एकूणच कार्यात मावळात त्यांनी अक्षरशः दारिद्र्याने आणि हालअपेष्टांनी गांजलेल्या दीनवाण्या जनतेला आईसारखा आधार दिला. आंबिलवड्याच्या काठावरील ढोर समाजाला त्यांनी निर्धास्त निवारा दिला. बेकार हातांना काम दिले, काम करणाऱ्या हातांना दाम दिले. प्रतिष्ठित गुंडांचा सफाईने बंदोबस्त केला. प्रसंगी या अतिरेकी छळवादी गुंडांना त्यांनी ठार मारावयासही कमी केले नाही. उदाहरणार्थ फुलजी नाईक शिळमकर आणि कृष्णाजी नाईक बांदल यांना शब्दांची शहाणपण समजेना. त्यांना त्यांनी तलवारीनेच धडा दिला. त्यांच्या इतक्या कडकपणाचाही लोकांनी नेमका अर्थ लक्षात घेतला. लोक जिजाऊसाहेबांच्या पाठीशीच उभे राहिले. कोणीही त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणला नाही. या शिळमकर बांदल आणखीन बऱ्याच दांडगाईवाल्या माणसांच्या घरातील गणगोताने महाराजांच्या सांगती स्वराज्यासाठी बेलभंडार उचलून शपथा घेतल्या. ते महाराजांचे जिवलग बनले. हे सारे श्रेय जिजाऊसाहेबांच्या ममतेला आहे. त्याही अशा मोठ्या मनाच्या की चुकल्या माकलेल्यांच्या रांजणातील पूर्वीचे खडे मोजत बसल्या नाहीत. मसूरच्या जगदाळ्यांनी आदिलशाहीची परंपरेनं चाकरी केली. अर्थात महाराजांना विरोध करणं त्यांना भागच पडलं. महादाजी जगदाळे हे तर शाही नोकर म्हणून अफजलखानाच्या सांगती प्रतापगडाच्या आखाड्यात उतरले. त्यात खान संपला. शाही फौजेची दाणादाण उडाली. त्यात महाजी जगदाळे तळबीड गावाजवळ महाराजांच्या हाती जिता गवसला. महाराजांनी त्याचे हात तोडले. याच महादजीला 8-10 वर्षाचा पोरगा होता. जिजाऊसाहेबांनी अगदी आजीच्या मायेनं या पोराला आपल्यापाशी सांभाळला. त्याला शहाणा केला. तो स्वराज्याचाच झाला. अशी ही आई होती. उद्ध्वस्त झालेलं पुणं आणि परगणा जिजाऊसाहेबांनी संसारासारखा सजविला. पावसाळ्यात चवताळून सैरावैरा वाहणाऱ्या आंबिलवड्याला त्यांनी पर्वतीजवळ पक्का बंधारा घातला. शेतीवाडीचा खडक माळ करून टाकणाऱ्या आणि जीवितहानी करणाऱ्या या आंबिलवड्याला त्यांनी शिस्तीची वाहतूक दिली. लोकांना न्याय दिला. शेतकऱ्यांना सर्व तऱ्हेची मदत केली अन माणसं महाराजांच्या धाडसी उद्योगात हौसेनं सामील झाली. आऊसाहेबांनी मावळ्यांना शिवराज्याचा प्रत्यय आणून दिला. सध्याच्या आमच्या या नव्या हिंदवी स्वराज्यातील निवडून येणाऱ्या अन न येणाऱ्याही लोकप्रतिनिधींनी जिजाऊसाहेबांच्या कार्यपद्धतीचा आणि अंतःकरणाचा अभ्यास करावा. तानाजी मालुसऱ्याच्या घरी रायबाचं लगीन निघाले. तो राजगडावर महाराजांकडे भेटावयास आला. खरं म्हणजे लग्नाचा अवतान द्यावयासच आला. पण सिंहगड काबीज करण्याच्या गोष्टी महाराजांपुढे चाललेल्या दिसताच त्याने पोराच्या लग्नाचा विचारही कळू न देता सिंहगड मीच घेतो म्हणून सुपारी उचलली. ही गोष्ट जिजाऊसाहेबांना गडावरच समजली. चांगलं वाटलं. पण थोड्याच वेळात त्यांना कळालं की तानाजीच्या घरी लगीन निघालंय. पण तो बोललाच नाही. तेव्हा जिजाऊसाहेब आणि महाराजही तानाजीला म्हणाले की सिंहगड कोंढाणा कोणीही घेईल. तू तुझ्या पोराचं लगीन साजरं कर. तेव्हाच तानाजीचं उत्तर मराठ्यांच्या इतिहासात महाकाव्यासारखं चिरंजीव होऊन बसलंय. तानाजी म्हणाला, आधी लगीन कोंढाण्याचं. नंतर कोंढाण्याची मोहीम निश्चित झाली. मायेच्या हक्कानं तानाजी आपल्या अनेक मावळ्यांनीशी जिजाऊसाहेबांच्या खाशा ओसरीवर जेवण करायला गेला. तो अन सारे पाण्यावर जेवायला बसलेही. अन तानाजी मोठ्यानं म्हणाला, आम्हाला आऊसाहेबानं स्वतःच्या हातानं पंक्तीत वाढलं पाहिजे. केवढा हा हट्ट! जिजाऊसाहेबांनी 4 घास पंक्तीत वाढले. वाढता वाढता आऊसाहेब दमल्या. तेव्हा तानाजी सर्वांना म्हणाला, आई दमली. आता कोणी तिला जेवायला वाढायचा हट्ट धरू नका. जेवणे झाली. तानाजीसह सर्वांनी आपापली खरकटी पत्रावळ उचलली अन तटाखाली टाकली. तानाजीनं निघताना आऊसाहेबांच्या पावलावर आपलं डोकं ठेवलं अन दंडवत घातला. त्याने आपल्या डोईचं पांगोटं आईसाहेबांच्या पावलावर ठेवलं. आऊसाहेबांनी ते पांगोटं उचलून तानाजीच्या डोईस घातलं आणि त्याचा आलावाला घेतला. म्हणजे त्याच्या कानगालावरून हात फिरवून आऊसाहेबांनी स्वतःच्या कानशिलावर बोटे मोडली. त्यांची दृष्ट काढली. नंतर तानाजी मोहिमेवर गेला.
माघ वद्य नवमीच्या मध्यान्ह रात्री सिंहगडावर भयंकर झटापट झाली. तानाजी पडला, पण गड काबीज झाला. तानाजीचं प्रेत पालखीत घालून सिंहगडावरून राजगडास आणलं. आऊसाहेबांना माहीत नव्हतं. कोण करणार धाडस सांगण्याचं. आऊसाहेबांनी पालखी येताना पाहून कौतुकच केलं. कौतुकाचं बोलल्या, पण नंतर लक्षात आलं की पालखीत प्रेत आहे. आऊसाहेबांनी ते पाहून अपार शोक मांडला. या सगळ्या घटनांवरून जिजाबाई समजते. तिची माया ममता समजते. तिचं नेतृत्व आणि मातृत्व समजतं.